माझा बिल्ला हा 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 माझा बिल्ला, की माझे म्हणजे चिकूच्या बियांसारखी डोळे आणि तिला तो खरंच थुंकलाय घाणेरडा. बेस्ट फ्रेंड यार, शी इज माय बेस्ट फ्रेंड यार. काय करणार? परत एकदा अभिजित दादा. तिच्या मालिकेचं टायटल सॉन्ग अत्यंत प्रसिद्ध आहे. कुंकू मालिकेचं टायटल सॉन्ग सगळ्यांना माहिती आहे, त्याची ट्यूनही माहिती आहे. त्याच्यावरून मला आत्ता एक सुचलं, हे बघ मृण्मयीने तिला यावेळेला नॉमिनेशनमध्ये पदकं दिली नाहीत म्हणून स्वतः बिल्ले लावून घेतले त्या ड्रेसवर, आणि म्हणून मला एक गाणं सुचले, माझा बिल्ला हा 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 माझा बिल्ला. कसं वाटतंय तुला? खूप वाईट सुचलंय मला बिल्लाला राईम होणारं वगैरे. चला आपण कार्यक्रमात पुढे वळूया. म्हणजे येस, तुम्ही आता तुमच्या फ्रेंडशिपबद्दल बोलत होतात की कुंकू ही मालिका सुरू होती आणि तुझी माझी या प्रियाला प्रीत कळेना, किंवा मी महाराष्ट्राचा सुपरस्टार आधी कुंकू होती. आधी कुंकू, मी त्यावेळेला महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या आसपास. इथून मृण्मयीची जर्नी आता दिग्दर्शिका झाली आहे, ती दुसरा सिनेमा येतोय मनाचे श्लोक. किती भारी वाटतंय मैत्रिणीला असं बघून इतक्या. आय एम ऑलवेज प्राऊड ऑफ हर. मृण्मयी त्याने ट्रेलर पाहिला नाही आणि शेअर केला नाही. नाही ते मी मान्य पण केलं त्याच्याबद्दल, अगदीच मी अगेन नाहीच केलंय पण माफ नाही, पण मी त्याचं सॉलिड प्रमोशन करणारे मनाचे श्लोक पाहायला विसरू नका. सगळं सोशल मीडियावर आम्ही टाकणारच आहोत. पण मृण्मयीबद्दल मला कायम असं जाणवतं की मोर दॅन नुसती मैत्रीण, आणि मी तिच्या तोंडावरही सांगेन, मी आदर्श मैत्रीण म्हणावी ना, की जिच्याशी तुम्हाला सगळं शेअर करता येतं, जिच्याशी बोलताना काही इनहिबिशन्स नसतात, की अरे ही मुलगी आहे, महिला असं बोललं तर चालेल का वगैरे. मृण्मयी इज अ फॅमिली माझ्यासाठी, सुखदासाठी. ती कधीही घरी येऊ शकते, ती कधीही घरी राहू शकते, आणि सेम विथ अस. म्हणजे ती काय, स्वप्नील काय, हे आमच्यासाठी इतके जवळचे आहेत की मोर दॅन फ्रेंड्स वी ट्रीट हर लाईक फॅमिली, आणि शी बिहेव्ज लाईक वन. तर त्यामुळे तिचा हा सगळा आलेख बघता इट इज व्हेरी इन्स्पायरिंग. आणि मैत्रीण आणि मित्रांकडून आपण कायम काहीतरी शिकतो असं आपण म्हणतो, किंवा शिकायला पाहिजे. तर तिच्याकडून मी कायम तिची कामांची चॉईस करण्याची पद्धत असेल, तिचा इतका नैसर्गिक अभिनय असेल, मला प्रचंड हेवा वाटतो तिच्या डोळ्यांचा, की माझे म्हणजे चिकूच्या बियांसारखी डोळे, आणि तिला म्हणजे अभिनय करावाच लागत नाही. ती नुसते डोळ्यांनी पाहिलं की सगळ्या भावना व्यक्त, हो आम्ही आपले जीव तोडून प्रयत्न करतो, याला तरी अभिनय म्हणतील, याला तरी अभिनय नाही. चिकूच्या बियांमधून काही होत नाही. काय होतंय तुमची मैत्री आता झाली, त्यामुळे मला फार अभिमान. पण आपण परवा तुझ्याशी बोलले का मी आठवत नाही, पण मी मनाचे श्लोकचं आमचं जेव्हा प्रमोशन चालू होतं तेव्हा मी मुलं बघतानाचे जे किस्से होते, म्हणजे अभिजित सुखदा इतके जास्त माझे आहेत की जेव्हा, कारण मनाचे श्लोकमध्ये ते मुली बघण्याचं वगैरे आपण परवा बोललो, तर मी जेव्हा खऱ्या आयुष्यामध्ये मुलं बघत होते तेव्हा ओबेरॉयमध्ये आम्ही भेटायचो. आमचं ते ठिकाणही ठरलेलं असायचं की मी कुठे भेटायचे, आणि 2 टेबल सोडून अभिजित आणि सुखदा बसलेले असायचे, आणि लक्ष ठेवायचं की हा मुलगा कसा आहे. तर तिथपासूनचं म्हणजे वी गो लॉंग बॅक, म्हणजे खूप खूप जास्त आधीपासून आमची मैत्री आहे. आणि म्हणजे खरोखरच अभिजितला मी जगातलं काही सांगू शकते, मी कितीही विचित्र गोष्ट असेल, कितीही भयानक गोष्ट असेल, कारण मला माहिती आहे की तो मला कधीच जज नाही करणार. म्हणजे मुन्नानी असं का केलं किंवा मृण्मयी अशी आहे हे त्याच्या डोक्यात नाही येणार. तसंच अभिजितचं आहे की अभिजित काहीही करून आला तरी सुद्धा मी त्याला कधीच आयुष्यात जज नाही करू शकणार. तो मी तिच्या तोंडावर थुंकलोय तरी पण तिने मला जज नाही तो खरंच थुंकलाय घाणेरडा. म्हणजे घाणेरडा गलिच्छ मुलगा आहे प्रचंड सोफिस्टिकेटेड असं मी वागतो ना, शिवलरस वागायचा प्रयत्न करतो. आय ट्राय टू बी अ जेंटल. तो बाकीच्या मुलींबरोबर नीट वागतो. हिच्यावरून नाही वाटत. कारण आम्ही मामाच्या गावाला जाऊया नावाचा एक सिनेमा शूट करत होतो, आणि समीर जोशी आमचा दिग्दर्शक तो ॲपल खात होता घाणेरडा पोरगा, आणि किती दुष्ट असावा की आता तू एक फक्त लक्षात ठेव, याची लाईन असणारे अभिजित मृण्मयीच्या तोंडावर थुंकला, हे तुला घ्यायचं. आता तू मर हे जे सांगायचं नसतं हे तू सांगितलं. ही जी मीडियावाले तुला माहिती आहे ना, मी याचं एक्सप्लेनेशन देतो. तोंडावर थुंकला, तुम्हाला असं ऑड वाटेल की असं कसं कोणी कोणाच्या तोंडावर थुंकू शकतो. हे बघा, कामांसाठी व्हल्नरेबिलिटी कशी असते, हिच्यासारख्या उत्तम अभिनेत्रीला छान कामं मिळतात. तुला जर वाटत असेल मी पुढच्या फिल्म, आता मी तुला पुढच्या फिल्ममध्ये घेईन, म्हटलं ओके, फिल्ममध्ये घेईन न पूर्ण होईपर्यंत अभिजित. अरे असं कसं यार, मला काम पाहिजे यार. तर त्यामुळे एवढं तर ठीक आहे, मृण्मयीला मी नंतर सॉरी म्हणेन, तर एवढं तर तिने मैत्रीण म्हणून समजायला पाहिजे. तू म्हणून त्याने इतका विश्वासाने खनाखन खाल्ल्यात त्यांनी माझ्या, मी सोडलं नाही त्याला. पण परत तुम्हाला आता एकत्र अँकरिंग करायचं आतमध्ये, सो हे असे किस्से मध्येच टाकून दे.
आम्ही प्रयत्न करतो, पण मी तुला खरंच सांगतो आणि हे ती मान्य करेल, माझी आत्तापर्यंतची सर्वोत्तम सहनिवेदिका जर कोणी असेल तर ती मृण्मयी आहे. आणि आम्ही इतकं एन्जॉय करतो, मी तुला खरंच सांगतो, कधी कधी लिटरली आम्ही विसरतो आम्ही स्टेजवर. हां तेही. आणि दुसरं बऱ्याचदा असं होतं की मृण्मयी तिची वाक्य लिहिलेली असतात, अभिजित माझी वाक्य लिहिलेली असतात. बऱ्याचदा असं होतं की त्या बोलण्याच्या ओघामध्ये थोडं खालीवर होतं, तर आम्हाला कधीच एकमेकांना हां हे तू घे, हां हे तू घे, हे करावंच लागत नाही. मी अभि आणि हो नाही, आम्ही असं थांबलेलो असतो आणि बघता बघता फक्त एका पॉईंटला असं होतं आणि त्याला कळतं किंवा मला कळतं की त्याला काय म्हणायचं आहे. किंवा आम्ही फंबल जरी केला तरी थोड्याने आम्ही फक्त ओके ओके झालं, चला पुढे चला. सो मला भयंकर मजा येते, प्रचंड मजा येते त्याच्याबरोबर काम करायला. आता जेव्हा झीनी विचारलं होतं की तुम्ही काय होस्ट करशील का आणि को अँकर कोण आहे या प्रश्नावर जेव्हा मला अभिजित उत्तर मिळालं होतं तेव्हा मी त्यांना म्हटलं तर रिहर्सल वगैरे डोंट वरी असं आमचं झालं आणि होतं. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, पण ही एकमेकांबद्दलची काय म्हणू आपण, आमची मैत्री आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला हेही माहिती आहे की एक दोघांची कॅपेबिलिटी काय, म्हणजे हे सुटलं तर ती सांभाळून घेईल किंवा माझं चुकलं तर ती सांभाळून घेईल, तिचं चुकलं तर मी सांभाळून घेईन, हे आम्हाला माहिती आहे. आणि वी ॲब्सोल्युटली एन्जॉय होस्टिंग एनी इव्हेंट टुगेदर. बेस्ट फ्रेंड यार. शी इज माय बेस्ट फ्रेंड यार. काय करणार. कसं मला मालिका किंवा सिनेमात बघायला आवडेल. मी हे मॅनिफेस्ट करते तुमचे फॅन्स म्हणून आणि अशी मैत्री असावी यार, वाय नॉट आहे ना. सो आता अँकरिंग तुमचं बघायला टेलिकास्टलाच कळेल आम्हाला काय तुम्ही धमाल आणताय ॲज युजल. सो थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच.